हॅलो एव्हरीवन, मी रेहान शेख तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण बघत आहोत पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा पार्ट 2. आपण ऑलरेडी याच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण स्टार्टिंगचा पार्ट कंप्लीट केलेला आहे पार्ट 1 मध्ये. ठीक आहे, आता पुढचा बघूया पार्ट. तर ह्याच्यामध्ये काय आहे, काल आपण काय बघितलं होतं, हे ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर हे एक इक्वेशन आहे. हे इक्वेशन कशाचं आहे? दोन लाईन्सचं जॉईंट इक्वेशन आहे, पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजे बघा, हे आपले कोऑर्डिनेट ऍक्सिस, समजा एक लाईन अशी आहे आणि दुसरी लाईन अशी आहे. ठीक आहे, ह्या ज्या दोन्ही लाईन्स आहेत ना, ह्या ओरिजिन मधनं पास होतात. ठीक आहे, ह्याच्यामुळे ह्या इक्वेशन मध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये ना कॉन्स्टंटची टर्म आहे, ना एक्स ची टर्म आहे, ना वाय ची टर्म आहे. ह्याच्यामध्ये फक्त टर्म कोणत्या आहेत? एक्स स्क्वेअर, एक्स वाय आणि वाय स्क्वेअर, ह्या याच्याच टर्म्स आहेत. आणि ह्यांचं जे जॉईंट इक्वेशन असेल ते या फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट केलं जातं. हे काल आपण बघितलेलं आहे. ठीक आहे बाळांनो, आज काय बघायचंय? आज हा जो फॉर्म्युला, हे जे लाईनचं इक्वेशन आहे, ह्याच्यावरून आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतात, ज्या की हे बघा, इथं पहिली कन्सेप्ट काय दिलेली? एच स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन 0. जर असं असेल ना, तर लाईन्स कशा असतात? डिस्टिंक्ट म्हणजे काय? लाईन्स वेगवेगळ्या असतील. ठीक आहे, जर एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल्स टू 0 असतील ना, जर हीच कंडिशन कशी असेल, एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल्स टू 0, जर अशी कंडिशन आली, याचा अर्थ लाईन कशात कोइन्साइड्स आहेत एकमेकांवरती. आणि त्याच्यानंतर एच स्क्वेअर मायनस ए बी जर लेस दॅन 0 असेल ना, तर इट डज नॉट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन. याचाच अर्थ ते जे जॉईंट इक्वेशन आहे ते पेअर ऑफ स्ट्रेट लाईनला रिप्रेझेंट करत नाही. ठीक आहे, तिसरी कंडिशन काय होती? एच स्क्वेअर मायनस ए बी इज लेस दॅन 0. ठीक आहे, आता हे कसं ओळखायचं? आपल्याला परीक्षेमध्ये डायरेक्ट क्वेश्चन येतो की बाबा, एक रॅन्डम इक्वेशन देतील. समजा त्यांनी इक्वेशन दिलं 3x स्क्वेअर प्लस 4xy प्लस 9y स्क्वेअर इक्वल्स टू 0. मला सांगा की हे डिस्टिंक्ट लाईन रिप्रेझेंट करतं, कोइन्साइड्स करतं, का हे लाईन्सला रिप्रेझेंटच करत नाही? आता आपण काय करणार? सरळ एच ची व्हॅल्यू, आता हे जे इक्वेशन दिले ह्याला कम्पेअर कशासोबत करणार? ह्या इक्वेशन सोबत. मग ह्याला आपण कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल्स टू 0. देअरफॉर a ची व्हॅल्यू काय लिहित? एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट a. 2h ची व्हॅल्यू काय आली? 4. मग h काय आला आपला? 2. आणि b ची व्हॅल्यू काय आली? 9. आता हे फक्त ह्याच्यामध्ये पुट करा, काय होणार मग? एच स्क्वेअर मायनस ए बी. आपल्याला हे चेक करायचं आहे काय येतंय ते. एच काय आपला? 2. 2 चा स्क्वेअर 4 मायनस ए काय? ए इथनं काय आलेलं आहे? 3. ठीक आहे, ए काय? 3 इंटू बी ची व्हॅल्यू काय? 9. याचाच अर्थ 4 मायनस 27, हे काय काय होणार पुढं? -23. याचाच अर्थ हे जे इक्वेशन आहे मी रॅन्डमली घेतलेलं आहे, याचाच अर्थ हे कसं आहे? लेस दॅन 0 आहे, निगेटिव्ह आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे हे हे जे इक्वेशन आहे हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनला रिप्रेझेंट करत नाही. कळलं तुम्हाला? त्याच्यानंतर आणखीन एक कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. ज्यावेळेस दोन लाईन्स असतील ना, त्यावेळेस त्यांचे काहीतरी स्लोप्स असतील. बरोबर आहे का नाही? ह्याच्या आतमध्ये दोन लाईन्स प्रेझेंट आहेत, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ह्या इक्वेशनच्या आतमध्ये दोन सेपरेट लाईन्स आहेत आणि हे त्याचं जॉईंट इक्वेशन आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा त्यांचे स्लोप्स पण काहीतरी असतील, M1 आणि M2. तर लक्षात ठेवा, जर कधी असं आलं ना, तर ह्याच्या त्या दोन लाईन्स असतील L1 L2, त्यांचे स्लोप्स असतील M1 M2, तर त्या स्लोप्सची ऍडिशन येते -2h/b. ठीक आहे, ही तर मी लिहिलेली आहे. आणि त्या त्या दोन लाईन्सच्या स्लोप्सचा प्रोडक्ट असतो a इंटू बी. आपलं a अपॉन बी. M1 इंटू M2 इक्वल्स टू a अपॉन बी. बघा, हे पण मी इथं लिहिलेलं आहे. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. ठीक आहे, कळालं तुम्हाला इथपर्यंत? हे स्लोप्सची ऍडिशन, हे स्लोप्सचा प्रोडक्ट. जर डायरेक्ट असं दिलेलं जॉईंट इक्वेशन असेल, याच्यामध्ये जर तुम्हाला स्लोप्सची ऍडिशन विचारली दोन लाईन्सचं, तर -2h/b. ह्याच्यामध्ये एच आणि बी च्या व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. स्लोप्सचा प्रोडक्ट विचारला, ए ची व्हॅल्यू अपॉन बी व्हॅल्यू जी असेल ती ह्याच्यामध्ये पुट करा, तुम्हाला तुमचा आन्सर भेटून जाईल. ठीक आहे, आणखीन एक कन्सेप्ट आहे जे आता आपण पुढचे न्यूमरिकल सॉल्व्ह करायच्या अगोदर आपण इथं बघणार आहोत. ती कन्सेप्ट काय? बघा ना, तुम्हाला माहितीये काय की y इक्वल्स टू mx प्लस सी. ठीक आहे, ह्याच्यामध्ये सी काय असतो? इंटरसेप्ट असतो, y इंटरसेप्ट. पण ह्या लाईन्स पास कुठून होत आहेत? ओरिजिन मधनं, त्यामुळे तो इंटरसेप्ट असणार का? नाही, त्याच्यामुळे हा इंटरसेप्ट नसणार. ठीक आहे, मग इथनं मला m ची व्हॅल्यू काय भेटणार? y अपॉन एक्स.
कळतंय बाळांनो? एम ची व्हॅल्यू काय भेटली मला? वाय अपॉन एक्स. आता हे इक्वेशन जर तुम्ही नीट बघितलं, हे इक्वेशन काय? ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल्स टू 0. हे आपलं इक्वेशन आहे. जर मी ह्या टोटल इक्वेशनला स्क्वेअर न डिवाइड केलं, काय केलं मी? डिवाइड केलं. डिवाइड बाय एक्स स्क्वेअर. ठीक आहे. मग इक्वेशन कसं तयार होते बघा. ए एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल प्लस 2h ह्याच्या आतमध्ये एक एक्स आहे म्हणजे बघा हे कसं दिसणार? एक्स वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस बी वाय अपॉन एक्स यांचा होल स्क्वेअर इक्वल्स टू 0. कळालं का? ह्या एक्सला ह्याच्या आतमधला एक्स कॅन्सल झाला, मग खाली राहिलं काय? ए प्लस 2h वाय अपॉन एक्स प्लस बी वाय अपॉन एक्सचा होल स्क्वेअर इक्वल्स टू 0. पण तुम्ही अगोदर बघितलं एम इक्वल्स टू वाय अपॉन एक्स हे माहिती आहे आपल्याला. मग वाय अपॉन एक्स जिथं जिथं आहे ह्या इक्वेशन मध्ये तिथं मी काय करतो? एम ची व्हॅल्यू पुट करतो. मग माझं इक्वेशन कसं तयार होतं बघा. ए ऍज इट इज राहणार ए प्लस 2h वाय अपॉन एक्सला एम पुट केला प्लस बी वाय अपॉन एक्सचा स्क्वेअर आहे म्हणजेच एम चा पण काय होणार? स्क्वेअर इक्वल्स टू 0. हे एक इक्वेशन मिळालं आपल्याला. तुम्हाला कळालं हे इक्वेशन कसं आलं? ह्या इक्वेशनला आपण एक्स स्क्वेअरने डिवाइड केलं आणि वाय अपॉन एक्स ची व्हॅल्यू आपल्याला इथून माहित होती, त्याच्यामुळे आपण हे इक्वेशन फॉर्म करू शकलो. ह्यालाच बोलतात ऑक्झिलरी इक्वेशन. बघा इथे दिलेलं आहे bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस ए इक्वल्स टू 0. हेच काय आपलं ऑक्झिलरी इक्वेशन आहे. पण ज्या पण गोष्टी आपण ह्या पेजवरती बघितल्यात ना, ह्या खूप महत्वाच्या गोष्टी या चॅप्टरचा नाही म्हणलं तरी बेस असेल, कारण की मोस्ट ऑफ द क्वेश्चन सीईटी ह्या पॉईंट मधनं येतात. ठीक आहे. तुम्हाला आय होप कळालं असेल सगळ्या गोष्टी आणि प्रत्येक पॉईंटच्या रिलेटेड क्वेश्चन्स आहेत ना मी पुढे घेतलेले आहेत. आपण ते सॉल्व्ह करू म्हणजे फ्रॉम हे डिस्टिंक्ट लाईन पासून ते ऑक्झिलरी इक्वेशन पर्यंत ह्या गोष्टी कशा क्वेश्चन मध्ये ऍक्च्युअली यूज केल्या जातात ते मी तुम्हाला सांगतो. पहिला क्वेश्चन बघूया काय. शो दॅट द लाईन रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन आर डिस्टिंक्ट. ठीक आहे. आपल्याला काय सांगितलं त्यांनी? ह्याच्या आतमध्ये ज्या दोन लाईन्स आहेत ना ह्या त्या कशात डिस्टिंक्ट आहेत का नाही हे शो करा. मग डिस्टिंक्ट साठी एकच कंडिशन काय? एच स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर देन 0 हे पाहिजे. ठीक आहे. जर हे आलं याचाच अर्थ ते काय असणार आहे? डिस्टिंक्ट असणार आहे. मग मी काय करतो? सगळ्यात अगोदर हे इक्वेशन लिहून घेतो. एक्स स्क्वेअर मायनस 2xy मायनस 3y स्क्वेअर इक्वल्स टू 0. बघा बोर्डाच्या परीक्षेत आलं तर कसं लिहिणार? कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल्स टू 0. मग a ची व्हॅल्यू काय आली इथनं? एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1. 2h ची व्हॅल्यू काय आली? -2. बघा -2 म्हणजे h ची व्हॅल्यू काय आली? -1. मग b ची व्हॅल्यू काय आली? -3. कळालं? मग आता काय करायचं? मला फक्त इथं पुट करायचं. पुट ऑल व्हॅल्यूज इन एच स्क्वेअर मायनस ए बी. एच स्क्वेअर मायनस ए बी जर आहे एच ची व्हॅल्यू काय? -1. -1चा स्क्वेअर मायनस ए काय? 1. बी काय? -3. मग हे काय आलं? 1. बरोबर आहे का? 1चा स्क्वेअर 1 मायनस मायनस झालं प्लस 3. ह्याचा आन्सर आलं 4 आणि 4 हा काय? 0 पेक्षा मोठा आहे. देअरफॉर हेन्स प्रूव्ड h square since h square minus ab is greater than 0 which is 4. बरोबर आहे. therefore lines are distinct. ठीक आहे. म्हणजे कळालं तुम्हाला कसं प्रूफ केलं आपण? हे होतं हे गिवन इक्वेशन होतं, ह्याला आपण ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर या इक्वेशन सोबत कम्पेअर केलं. त्याच्यानंतर a 2h आणि b म्हणजे h ची व्हॅल्यू काढली, b ची व्हॅल्यू काढली. त्याच्यानंतर ह्या सगळ्या व्हॅल्यू कुठं पुट केल्या? एच स्क्वेअर मायनस ए बी. ही आपल्याला कंडिशन माहिती आहे, हे आपण शिकलेलो आहे. जर ह्याची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आली याचाच अर्थ काय? ह्या लाईन्स कशा डिस्टिंक्ट येतात. आपण ह्याची व्हॅल्यू काढली, ती किती आली? 4 आली म्हणून काय झालं? लाईन्स आर डिस्टिंक्ट. पुढचा प्रश्न बघा काय. फाइंड द व्हॅल्यू ऑफ k इफ 2x प्लस y इज वन ऑफ द लाईन रिप्रेझेंटेड बाय दिस. ठीक आहे. आता बघा बाळांनो, जे आपण ऑक्झिलरी इक्वेशन बघितलं ना त्याचा इथं उपयोग होणार आहे. कसं मी तुम्हाला सांगतो. त्यांनी काय दिलंय? ही एक लाईन आहे जी ह्याच्या आतमधली जी एक लाईन आहे ना 2 त्याच्यापैकी ही एक लाईन. ठीक आहे. तर आपल्याला इथं जो के आहे ह्या के ची व्हॅल्यू काढायची आणि त्यांनी ही एक लाईन दिलेली. ठीक आहे.
कळतंय तुम्हाला? माझं सगळ्यात पहिल्यांदा काम काय आहे, हे जे इक्वेशन आहे ना, ह्याला ऑक्झिलरी मध्ये कन्व्हर्ट करणं. ते कसं करणार मी? सगळ्यात पहिल्यांदा इक्वेशन लिहून घेतो. 3x² प्लस kxy प्लस 2y² इक्वल्स टू 0. गिव्हन इक्वेशन दिलं. मी मगाशी तुम्हाला काय शिकवलं होतं? m इज इक्वल्स टू काय असतं? y अपॉन x. बरोबर आहे का? आणि ऑक्झिलरी मध्ये इथं जर बघितलं तुम्ही पहिल्या ह्या पेजवर, ऑक्झिलरी मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी ह्या इक्वेशनला मी कशाने डिवाइड केलं होतं? बाय x². सेम प्रोसेस आता मी इथं पण करणार. ह्या इक्वेशनला डिवाइड बाय x². मग हे काय होणार? x² ला x² कॅन्सल, मग राहिला 3 प्लस के वाय बाय एक्स, कारण की ह्या x² मधला एक x आणि वरचा x कॅन्सल झाला, प्लस 2 इंटू वाय अपॉन एक्स चा स्क्वेअर इक्वल्स टू 0. कळतंय? मग बघा हे काय झालं? 3 आणि y अपॉन x ला आपण काय म्हणलं होतं? m प्लस km प्लस 2m² इक्वल्स टू 0. ठीक आहे. आता हे इक्वेशन आपण कशात तयार केलं? m च्या फॉर्मॅटमध्ये. आता जर तुम्ही नीट लक्ष दिलं ना, ही एक लाईन आहे. हे कसं आहे? लाईनचं इक्वेशन काय बघा? ह्या लाईनचं इक्वेशन काय आहे? 2x प्लस वाय इक्वल्स टू 0. ठीक आहे. हे जनरल इक्वेशन आहे बघा. जनरल इक्वेशन मध्ये जर दिलं असेल तर आपल्याला लाईनचा स्लोप काढायला येतो. कसा काय? m इक्वल्स टू मायनस a अपॉन b, म्हणजेच m स्लोप काय आला? -2/1 म्हणजेच -2. आता फक्त -2 ची व्हॅल्यू इथं पुट करा, मला माझा k भेटून जाईल. बघा, पुट m इक्वल्स टू -2, देअरफॉर 3 मायनस के -2k प्लस 2 इंटू 4 इक्वल्स टू 0. मग हे काय आलं? 3 -2k प्लस 8 इक्वल्स टू 0. 8 आणि 3 11. हे आलं 11 -2k इक्वल्स टू 0. देअरफॉर आता ह्या -2k पॉझिटिव्ह 11 पलीकडे गेल्यावर निगेटिव्ह 11 होणार. -11. देअरफॉर k इक्वल्स टू -11 अपॉन -2. मग k ची व्हॅल्यू काय आली? 11 अपॉन 2. ठीक आहे बाळांनो, कळालं तुम्हाला हे? हा झाला दुसरा प्रश्न. त्यांनी दिलं काय होतं? एक लाईन जी ह्या लाईन मध्ये आहे ऑलरेडी, आणि हे त्यांचं जॉईंट इक्वेशन, आणि ह्याच्या आतमध्ये के आहे जो अननोन व्हेरिएबल आहे, त्याचं आपल्याला काय काढायचं होतं? व्हॅल्यू काढायची होती. मग आपण काय केलं? ह्या इक्वेशनला ऑक्झिलरी मध्ये कन्व्हर्ट केलं. त्याचं ऑक्झिलरी हे तयार झालं. मग जेव्हा ऑक्झिलरी केलं, मग ह्या लाईनचा स्लोप काढला आणि ते आपण ह्याच्यात डायरेक्ट पुट केलं आणि आपला आन्सर निघालं. तर पुढचा प्रश्न काय बघा? फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. ठीक आहे बाळांनो, हे सगळे एक्सरसाइज मध्ये असे खूप सारे प्रश्न आहेत. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के इफ स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन रिप्रेझेंटेड बाय, हे जॉईंट इक्वेशन दिलेलं आहे आणि ह्याच्या आतमध्ये पुन्हा के ची अननोन व्हॅल्यू आहे. त्यांनी काय सांगितलं? इज 4 टाइम्स द स्लोप ऑफ अदर लाईन. म्हणजे बघा त्यांनी काय सांगितलंय? L1 एक लाईन आहे, L2 एक लाईन आहे. L1 आणि L2 ह्या दोन लाईन्स आहेत. ह्या कुठनं पास होतात? ओरिजिन मधनं. कशावरनं? हे इक्वेशन कसं दिसतंय? जॉईंट इक्वेशन आहे कशाचं? ओरिजिनचं, कारण की ह्याच्यामध्ये कॉन्स्टंट एक्स आणि वाय या कोणतीही टर्म नाही, म्हणजे हे ओरिजिन मधनं पास होतं. त्यांनी काय सांगितलंय? ह्याच्या दोन लाईन्स आहेत ना, ह्याचे स्लोप असतील समजा ह्याचा M1 आणि ह्याचा M2. ते कसे आहेत? एका लाईनच्या 4 टाइम्स आहेत. म्हणजे समजा त्यांनी पहिली कंडिशन आपल्याला काय कळाली? M1 इक्वल्स टू 4M2. ठीक आहे, कळालं? बाळांनो, मी जे तुम्हाला इथं हे सांगितलं, कोणतं? हे स्लोप्सची ऍडिशन आणि स्लोप्सचा प्रोडक्ट, आता आपण त्याचा यूज करून हे गणित सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. पहिली कंडिशन काय आली? त्यांनी काय दिलं? स्लोप्स आर कसे? 4 टाइम्स. मग आता मला स्लोप्सची ऍडिशन माहिती आहे काय? M1 प्लस M2 इक्वल्स टू -2h अपॉन b. आता बघा हे माझ्याकडे इक्वेशन आहे. लाईनचं इक्वेशन काय? 4x² प्लस kxy प्लस y² इक्वल्स टू 0. मग कम्पेअर विथ ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल्स टू 0. मग मला a ची व्हॅल्यू काय भेटली? 4. 2h ची व्हॅल्यू काय भेटली? k. मग h काय आला माझा? k अपॉन 2. आणि b ची व्हॅल्यू काय भेटली? 1. ठीक आहे. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू इथं पुट करू, पण त्याच्या अगोदर आपण याला सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करू. मला ह्या व्हॅल्यू लागणार आहेत पुढं, त्या मी ऑलरेडी काढून ठेवल्या. आता इकडे या. M1 प्लस M2 इक्वल्स टू -2h अपॉन b हे आपण बघितलंय. पण M1 ची व्हॅल्यू काय माझ्याकडे? 4M2. ती मी इथं पुट करतो. मग काय येणार?
4m2 प्लस m2 इक्वल्स टू -2h अपॉन बी. मग माझं हे काय झालं, 5m2 इक्वल्स टू -2h अपॉन बी. मग m2 इक्वल्स टू -2h अपॉन 5b. ठीक आहे, हे एक तयार झालं. आणखीन एक गोष्ट माझ्याकडे काय आहे, स्लोप्सचा प्रोडक्ट काय असतो, m1 इंटू m2 इक्वल्स टू a अपॉन b. बरोबर आहे का? मग m1 m1 ची व्हॅल्यू माझ्याकडे आहे काय, 4m2. मी ते इथे लिहितो, 4m2 इंटू m2 इक्वल्स टू a अपॉन b. मग हे काय झालं, 4m2 स्क्वेअर इक्वल्स टू a अपॉन b. मग m2 इक्वल्स टू a अपॉन 4b m2 स्क्वेअर. ठीक आहे, हे कळालं तुम्हाला. आता मी काय करतो, m2 आहे माझ्याकडं. आता मी ह्याच्यामध्ये a आणि b च्या व्हॅल्यू इथं पुट करतो. माझ्याकडे m2 चा स्क्वेअर भेटून जाईल. काय भेटणार मला, m2 स्क्वेअर इक्वल्स टू a. a ची व्हॅल्यू काय माझ्याकडे 4 अपॉन 4 तर आहे तसा. b ची व्हॅल्यू काय 1, 4 ला 4 कॅन्सल. मग m2 स्क्वेअर इक्वल्स टू 1. मग m2 इक्वल्स टू प्लस मायनस 1. कळतंय का बाळांनो, कसं आलं ते कळतंय? मग मी आता याला थोडस छोटं करतो, साईडला घेतो आणि पुढचं सॉल्व्ह करतो. ठीक आहे, m2 काय भेटला आता माझ्याकडे प्लस मायनस 1. आता मी तो इकडे पुट करणार ह्या साईडला. आता दोन कंडिशन तयार होतील. मला एकदा m2 हा +1 घेऊन एक व्हॅल्यू घ्यायची भेटेल आणि एकदा मायनस घेऊन मला दुसरी व्हॅल्यू भेटेल. ठीक आहे, आता मी m2 इक्वल्स टू -2h अपॉन b 5b. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये पुट हे h ची व्हॅल्यू काय k अपॉन 2. ठीक आहे, मग हे पुट कॅन्सल करतो. मग m2 इक्वल्स टू -2 इंटू h काय k अपॉन 2 इंटू 5 इंटू b ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 1. मग हे काय झालं, m2 इक्वल्स टू, ह्या 2 ला 2 कॅन्सल, मायनस k अपॉन 5. इथपर्यंत आलं. आता आपल्याला m2 च्या व्हॅल्यू 2 माहिती आहेत, काय काय +1 आणि -1. मग फॉर m2 इक्वल्स टू 1. मग 1 आता ह्याच्यामध्ये पुट करणार, 1 इक्वल्स टू -k/5. मग हे 5 इकडे आला, देअरफॉर 5 इक्वल्स टू -k, देअरफॉर k इक्वल्स टू -5. ही एक व्हॅल्यू झाली जेव्हा मी +1 पुट केला. आता फॉर m2 इक्वल्स टू -1, -1 इक्वल्स टू -k/5. मायनसला मायनस कॅन्सल झाला. मग ही 5 इकडे आला, देअरफॉर 5 इक्वल्स टू k, देअरफॉर k इक्वल्स टू 5. माझ्या k च्या दोन व्हॅल्यू आल्या, +5 -5. कळालं कसं सॉल्व्ह केलं हे. पुढचा प्रॉब्लेम. ठीक आहे, पुढे काय दिलंय, फाइंड द कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन अँड मेकिंग अन इक्विलॅटरल ट्रायंगल विथ y इक्वल्स टू 3. बरोबर आहे का? बरोबर. कंबाईन इक्वेशन काढायचंय. सगळ्यात अगोदर आहे ना, हे बघा असे प्रश्न आले ना, की अँगल तयार करतोय, दोन लाईन्स एका लाईनला परपेंडिक्युलर, असं काहीतरी आलं ना, तेव्हा सगळ्यात अगोदर तुम्ही डायग्राम काढा आणि ती डायग्राम मध्ये लाईन्स कशा दिसतात हे अगोदर ऑब्झर्व करा. हे मी काढले कोऑर्डिनेट ऍक्सिस. हा आहे माझा पॉझिटिव्ह x, पॉझिटिव्ह y. ठीक आहे, त्यांनी काय दिलंय, एक लाईन आहे y इक्वल्स टू 3. मी तिला पण काढून घेतो. ती लाईन आहे समजा y इक्वल्स टू 3. आणि माझ्या ज्या दोन लाईन्स आहेत ज्यांचं मला जॉईंट इक्वेशन काढायचं, विच आर पासिंग थ्रू ओरिजिन, म्हणजे ह्या ओरिजिन मधनं पास होतात आणि इक्विलॅटरल ट्रायंगल तयार करतात ह्या लाईन सोबत. म्हणजे माझी एक लाईन अशी जाणार आणि माझी दुसरी लाईन अशी जाणार. ठीक आहे, हा समजा ओ ए बी, हा काय आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. ठीक आहे, जर हा इक्विलॅटरल ट्रायंगल असेल, आपण नवी मध्ये शिकलो, इक्विलॅटरल ट्रायंगल असेल, याचाच अर्थ ह्याचे सगळे अँगल कसे असतील, 60 60 60. बरोबर आहे. आता आपल्याला माहिती ही लाईन आणि ही ऍक्सिस कसे आहेत, पॅरलल आहेत एकमेकांना. बरोबर आहे का? मग हा जो अँगल असणार तोच हा अँगल असणार. हा किती झाला, 60. मग हा अँगल जो असणार तोच हा अँगल असणार, तो पण किती झाला, 60.
हे सगळे एकाच पॉईंट पासून अँगल येतात. 60 60 60 180. बरोबर आहे. आता कळालं. आपल्याला काय करायचंय? जॉईंट इक्वेशन काढायचं. कोणत्या? ह्या दोन लाईन्सचं काढू शकतो आपण. बरोबर आहे. ऑब्व्हियसली काढू शकतो. कसं काढणार? हे बघा, लाईनचा मला ह्या स्लोप काढता येईल. येईल ना काढायला? का? ह्याचा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत अँगल किती आहे? 60. मग ह्या लाईनचा स्लोप काय असणार? tan 60. बरोबर आहे. जर मला ह्या लाईनचा स्लोप भेटला तर स्लोप पॉईंट फॉर्म मी डायरेक्ट अँगल काढू शकतो. मला ह्या लाईनचा पॉईंट माहितीये काय? ओरिजिन. चला काढू. सगळ्यात अगोदर मी यांना नावं देतो. हिला मी म्हणतो L1 आणि ह्याला म्हणतो L2. ठीक आहे. फॉर L1 बघा, डायग्राम न खूप सोपा प्रश्न झाला. फॉर L1 स्लोप काय असणार? M1 काय असणार? tan 60 डिग्री विच इज √3. बरोबर आहे का? tan 60 डिग्री. एक्स ऍक्सिस सोबत ही लाईन किती अँगल तयार करते? 60 डिग्री. मग सिमिलरली फॉर L2 M2 काय असणार आपण? tan किती आहे? 60 प्लस 60 120 डिग्री. म्हणजेच हा आहे मायनस tan 60 डिग्री विच इज इक्वल्स टू मायनस √3. कळते बघा? माझ्याकडे L1 चा स्लोप आला, L2 चा स्लोप आला. आता मी काय करणार? डायरेक्ट y इक्वल्स टू mx या फॉर्म मध्ये टाकून ह्याचं इक्वेशन काढणार. मग फॉर L1 y इक्वल्स टू mx टाकलं तर y इक्वल्स टू m काय? ह्या लाईन साठी √3x. मग ह्या लाईनचं इक्वेशन काय तयार झालं? √3x मायनस y इक्वल्स टू 0. हे माझं इक्वेशन 1. ठीक आहे. आता फॉर L2 y इक्वल्स टू mx पुन्हा मग y इक्वल्स टू -√3x -√3x. मग हे काय झालं? √3x प्लस y इक्वल्स टू 0. हे माझं दुसऱ्या लाईनचं इक्वेशन आहे. कळालं तुम्हाला? म्हणजे माझं L1 चं इक्वेशन, ह्या लाईनचं इक्वेशन काय आलं? √3x मायनस y इक्वल्स टू 0. आणि ह्या लाईनचं इक्वेशन काय आलं? √3x प्लस y इक्वल्स टू 0. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय करायचं असतं जॉईंट इक्वेशन काढण्यासाठी? जॉईंट इक्वेशन काढण्यासाठी आता काय करतो? फक्त जे दोन इक्वेशन्स आले त्यांचा प्रोडक्ट करतो. मग इथं लिहितो फॉर जॉईंट इक्वेशन. माझ्याकडे पहिले इक्वेशन काय? √3x मायनस y इंटू √3x प्लस y इक्वल्स टू 0. हे माझं दुसरं इक्वेशन. आता करा. √3x इंटू √3x, √3 इंटू √3 3 x इंटू x स्क्वेअर. आता √3x प्लस y इंटू y म्हणजे काय होणार? प्लस √3xy. आता हे मायनस y न √3x ला करा. -√3xy मायनस मायनस y इंटू प्लस y मायनस y स्क्वेअर इक्वल्स टू 0. आता याच्यामध्ये काय होणार? √3xy कॅन्सल. राहिलं काय? 3x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर इक्वल्स टू 0. हे आहे माझं रिक्वायर्ड आन्सर. कळालं तुम्हाला? कळालं का? चला पुढचा प्रश्न. पुढं काय दिले बघा. बघा असा हा बोर्डात येण्यासारखा प्रश्न. म्हणजे कंडिशन काढा वगैरे असे सीईटीला मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स येत नाहीत. सीईटीला जे क्वेश्चन्स येतात ना त्याच्यासाठी मी ना एक शॉर्टकट व्हिडिओ बनवलाय. ठीक आहे. ह्याच चॅप्टर वरती काही क्वेश्चन्स घेतलेले आहेत. तो इथं आय बटन वरती क्लिक करा आणि जाऊन बघा तेवढा व्हिडिओ. मग तुम्हाला कळेल सीईटी मध्ये कोणत्या टाईपचे नक्की प्रश्न येतात. तुम्ही जर इथपर्यंत आला याचा अर्थ तुम्हाला हे लेक्चर कळतंय, याचाच अर्थ तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर हा शेवटचा प्रश्न आपण सॉल्व्ह करू आणि हा व्हिडिओ इथं संपू. जर तुम्हाला सीईटी साठी अभ्यास करायचा असेल तर तो अगोदर हे कन्सेप्ट झाले की तो व्हिडिओ जाऊन बघा. त्यांनी काय दिले? फाइंड द कंडिशन दॅट द लाईन कोइन्साइड्स विथ वन ऑफ द लाईन गिवन बाय. हे इक्वेशन दिले. आता त्यांनी काय दिले? एक लाईन दिली आहे, ही सिंगल लाईनचं इक्वेशन दिले. ही लाईन ह्याच्या आतमधल्या ज्या दोन लाईन्स आहेत ना त्याच्यासोबत कोइन्साइड केलं. पण इथं कोणती? इथं ऍक्च्युअल मध्ये ए एच बी ह्याच्या कशाची व्हॅल्यू नाही दिलेली तुम्हाला. ठीक आहे. हे एक जनरल इक्वेशन आहे आपलं फॉर जॉईंट इक्वेशन ऑफ टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. मग आपल्याला कंडिशन काढायची. याचाच अर्थ काय करायचंय? जे आपण ऑक्झिलरी इक्वेशन शिकलो आपण त्याचा यूज करून जो ह्याचा स्लोप आहे तो स्लोप फक्त तिथं पुट करायचा. तीच तुमची काय असणार आहे? ह्या लाईन साठी कंडिशन असणार आहे. ठीक आहे. म्हणजे त्यांनी गिवन काय दिलेलं आहे? ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल्स टू 0. आता ह्याला ऑक्झिलरी कसं? ह्याचा ऑक्झिलरी काय असणार?
बी एम स्क्वेअर प्लस 2h एम प्लस ए इक्वल्स टू 0. बाळांनो हे पार्ट करा, ऑक्झिलरी इक्वेशन आहे. आता बघा, मला जर एम माहित झाला तर ह्याच्यात टाकलं, हे त्याचे काय आली कंडिशन. मग आता बघा, इथं त्यांनी एक लाईन कोणती दिली, सिंगल लाईन 4x प्लस 5y इक्वल्स टू 0. मग याचा स्लोप काय असतो, -a/b, तोच काय येणार -4/5. ह्या लाईनला आपण आहे का नाही कशासोबत कम्पेअर करतो, कम्पेअर विथ ax प्लस by प्लस c इक्वल्स टू 0. जेव्हा ह्याच्यासोबत कम्पेअर करतो तेव्हा a आणि b च्या व्हॅल्यू भेटतात आणि मग आपण याचा स्लोप काढतो. आता आपलं काम काय आहे, फक्त हा स्लोप इथं पुट करणे. इथे पुट करा, काय होणार, b इंटू -4/5 चा होल स्क्वेअर प्लस 2h इंटू -4/5 प्लस a इक्वल्स टू 0. हे काय झालं, 16/25 b मायनस 8h/5 प्लस a इक्वल्स टू 0. आता याला डिनॉमिनेटर आपण हे करू, नीट करून घेऊ, सेम करून घेऊ. तर मी काय करतो, मल्टिप्लाय बाय 25 ऑन बोथ साइड. बघा, ह्या साईडला 25 न मल्टिप्लाय केलं, 0 0 राहणार. इकडे 25 न मल्टिप्लाय केलं, काय होणार, 25 ला 25 कॅन्सल, मग इथं काय राहिलं, 6b मायनस ह्या 5 मधनं 25 चे 5 गेले, म्हणजे काय होणार, 5 इंटू 8h प्लस 25a इक्वल्स टू 0. मग हे इक्वेशन कसं तयार झालं बघा आपलं. ए वाली टर्म मी अगोदर घेतो, 25a हे मायनस 5 8 जा 40 मायनस 40h प्लस 16b इक्वल्स टू 0. ही जी आहे, हे जे आपलं फायनल इक्वेशन आलं, हेच आहे या लाईनसाठी कंडिशन. ठीक आहे बाळांनो, आय होप तुम्हाला जेवढे पण 4-5 प्रॉब्लेम्स घेतले मी तेवढे सगळे कळाले असतील. जे या टॉपिक मध्ये सगळ्यात महत्वाचं होतं, स्लोपची ऍडिशन, त्याच्यानंतर जॉईंट इक्वेशन दिलं असेल पासिंग थ्रू ओरिजिन, तर ते लाईनला रिप्रेझेंट करतं का नाही, लाईन कोइन्साइड्स आहेत का, कधी लाईन्स रिप्रेझेंट होत नाहीत, ते कसं ओळखणार h² मायनस ab च्या व्हॅल्यूवर. त्याच्यानंतर सम ऑफ द स्लोप्स काय येणार, -2h/b. त्याच्यानंतर प्रोडक्ट ऑफ स्लोप a/b. त्याच्यानंतर होतं ऑक्झिलरी इक्वेशन. या सगळ्यांचा यूज करून आपण आज हा व्हिडिओ संपवलेला आहे. ठीक आहे, जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स कळाले असतील, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.